मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे आरोग्य विभाग भरती 2026 जाहिरात अजून का आली नाही. म्हणजेच मित्रांनो, आपण सगळे म्हणत होते का ऑगस्ट महिन्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, कारण की मागचे जे भरती झाली होती 2023ची जे ऑगस्टमध्येच आली होती. मित्रांनो, 25 ऑगस्ट 2023ला जे ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. पण मित्रांनो, जे 2026ची जी भरती आहे आरोग्य विभागाची, ते आत्तापर्यंत कसं काय आली नाही हे सगळं आपण पाहणार आहोत मित्रांनो. कारण की बरेच टेलिग्रामवर, व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर सगळेजण म्हणत होते का ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट येईन, चालू महिन्यात ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. प्रत्येक प्रत्येक समजा सगळे सांगत होते मित्रांनो, पण ते अजून का आली नाही हे सगळं आपण पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणखी का आली नाही ते आपण सविस्तर पाहणार आहोत. की कसं काय, ते काय काय रिझन असू शकतो, काय रिझन असू शकते का, म्हणजेच ते ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नाही. ठीक आहे मित्रांनो, ते सगळे रिझन आपण टोटल पाहूया मित्रांनो. ठीक आहे, चला सुरुवात करूया. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MPW लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभागाच्या भरतीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे, काय का सर आरोग्य विभागाची जाहिरात कधी येणार. काय मित्रांनो, आरोग्य विभागाची जाहिरात कधी येणार. ऑगस्ट महिन्यात जाहिरात येणार अशी चर्चा मागील काही काळापासून सुरू होती, पण आता ऑगस्ट महिन्याचेही शेवटचे काही दिवस आले आहेत आणि अजूनही आपल्याला अपेक्षित अशी मोठी नियमित भरतीची जाहिरात दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वाभाविकपणे चिंता निर्माण झाली आहे. ठीक आहे मित्रांनो, हे एकदम कन्फर्म आहे का मित्रांनो, आता चिंता निर्माण होणारच आहे. काही विद्यार्थी म्हणत होते, काही विद्यार्थी म्हणत आहे सर भरती होणार आहे का. काय मित्रांनो, काही विद्यार्थी काय म्हणतात, भरती होणार आहे की नाही. काही जण म्हणत आहेत इतके जी आर आले, काय म्हणतात, इतके जी आर आले, वॅकेन्सीची माहिती मागवली गेली, मग जाहिरात का येत नाही. काय मित्रांनो, बहुतेक विद्यार्थी विचारतात सर भरती होणार आहे की नाही, इतके जी आर आले, वॅकेन्सीची माहिती मागवली गेली, मग जाहिरात येत नाही. ठीक आहे मित्रांनो, आणि काही विद्यार्थी तर तयारीच थांबवायचा विचारत आहे. पण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती अफवा सांगणार नाही. आपण उपलब्ध असलेले ऑफिशियल अपडेट पाहून समजून घेणार आहोत की जाहिरात उशिरा होण्यामागे कोणती कारणे असू शकतात आणि विद्यार्थ्यांनी सध्या काय करायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, सध्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या अधिकृत जाहिरात विभागात पाहिल्यास 18 जुलै 2026 रोजी असिस्टंट डायरेक्टर आणि त्यावरील पदांची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली दिसते. ठीक आहे, म्हणजे आपण ऑफिशियल वेबसाईट चेक केली मित्रांनो, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटची ऑफिशियल वेबसाईट चेक केली तर तिथं 18 जुलै 2026 रोजी असिस्टंट डायरेक्टर आणि त्यावरील पदांसाठी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली दिसते. पण आपण ज्या प्रकारचे मोठ्या म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी नियमित भरतीची अपेक्षा करत आहोत, तिची जाहिरात त्या ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट लिस्टमध्ये सध्या दिसत नाही. म्हणजे जाहिरात आलीच आहे असेही म्हणता येणार नाही आणि भरती होणारच नाही असेही म्हणता येणार नाही. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट आलीच आहे असेही म्हणता येणार नाही आणि भरती होणारच नाही असेही म्हणता येणार नाही. ही दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. हे दोन्ही गोष्टी काय मित्रांनो, वेगळ्या आहेत. मग जाहिरात उशिरा होण्याचे कारण काय असू शकते मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट उशिरा होण्याचे कारण काय असू शकते. चला एक मुद्दा समजून घेऊया. वॅकेन्सीची अंतिम संख्या निश्चित करणे. नंबर एक पॉईंट काय असू शकतो मित्रांनो, वॅकेन्सीची अंतिम संख्या निश्चित करणे. मित्रांनो, एखाद्या विभागात 500 किंवा 1000 पदे रिक्त आहेत असे फक्त सांगून भरतीची जाहिरात काढता येत नाही. कोणत्या पदावर किती मंजूर पदे आहेत, त्यापैकी किती पदे रिक्त आहेत, कोणत्या कार्यालयात किती रिक्त आहेत, कोणत्या संवर्गाची भरती करायची याची माहिती एकत्र करून फायनल वॅकेन्सी पोझिशन तयार करावी लागते. ठीक आहे मित्रांनो, काय करावं लागतं, फायनल वॅकेन्सी पोझिशन तयार करावी लागते. म्हणून वॅकेन्सी डेटा मागवला म्हणजे लगेच ॲडव्हर्टाइजमेंट येते असे नसते. काय मित्रांनो, असे नसते. देन मित्रांनो, सेकंड रिझन काय असू शकतो, रिझर्वेशन आणि रोस्टरची प्रक्रिया. काय मित्रांनो, रिझर्वेशन आणि रोस्टरची प्रक्रिया म्हणजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा एखाद्या पदाचे 100 जागा रिक्त आहेत, तर त्या 100 जागा सरसकट ओपन कॅटेगरीमध्ये देता येत नाहीत, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, ते 100 जागा काय ओपन कॅटेगरीमध्ये देता येत नाही. आरक्षणाच्या नियमानुसार SC ST OBC EWS आणि इतर लागू आरक्षण तसेच महिला आरक्षण आणि इतर संबंधित नियमांचा विचार करावा लागतो. त्यासाठी रोस्टर व्हेरिफिकेशन, काय मित्रांनो, रोस्टर व्हेरिफिकेशन आणि पदनिहाय आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया असू शकते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच फायनल ॲडव्हर्टाइजमेंट तयार करण्याकडे जाता येते. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे हे सगळे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे हे सगळी प्रक्रिया जी आहे ना मित्रांनो, SC ST रिझर्वेशन रोस्टरची जी प्रक्रिया आहे ना, हे आधी पूर्ण करावं लागतं, नंतर ॲडव्हर्टाइजमेंट येण्याचा मार्ग मोकळा होतो. ठीक आहे.
देन नेक्स्ट रिझन काय असू शकतं मित्रांनो, मंजूर पदे आणि प्रत्यक्ष रिक्त पदे यामध्ये फरक. काय मित्रांनो, मंजूर पदे आणि प्रत्यक्ष रिक्त पदे यामध्ये फरक असू शकतो. मित्रांनो, हा मुद्दा विद्यार्थ्यांनी विशेष लक्षात घ्यावा. एखाद्या संवर्गाची मंजूर पदसंख्या मोठी असू शकते, पण त्यापैकी काही पदे भरलेली असू शकतात, काही पदे प्रमोशनने भरली जाऊ शकतात, काही पदांवर ट्रान्सफर किंवा डिप्युटेशन होऊ शकतो. काय मित्रांनो, काही पदांवर ट्रान्सफर होऊ शकतो किंवा डिप्युटेशन होऊ शकतो. त्यामुळे मंजूर पदे किती आणि भरतीसाठी प्रत्यक्ष रिक्त पदे किती हे दोन वेगळे आकडे आहेत. यामुळे फायनल वॅकन्सी तयार करण्यास वेळ लागू शकतो. काय मित्रांनो, यामुळे फायनल वॅकन्सी तयार करण्यास वेळ लागू शकते. ठीक आहे. चौथा रिझन काय असू शकतो मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, प्रशासकीय प्रक्रिया. काय मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो GR आला आहे, मग ॲडव्हर्टाइजमेंट का नाही. काय मित्रांनो, आता भरपूर GR आलेत आहेत. ठीक आहे मित्रांनो, आपण म्हणतो की GR आला आहे, मग ॲडव्हर्टाइजमेंट का नाही. पण शासनाचा GR म्हणजे संपूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस पूर्ण झाली असे नसते, हे लक्षात ठेवा. शासनाचा जे GR असतो ना मित्रांनो, ते संपूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस पूर्ण झाली असे नसते. वॅकन्सी फायनलायझेशन, रोस्टर, डिपार्टमेंटल अप्रुव्हल, रिक्रुटमेंट प्रपोजल आणि ॲडव्हर्टाइजमेंट तयार करण्याची प्रक्रिया या सर्व टप्प्यांमधून फाईल जाऊ शकते. काय मित्रांनो, या सर्व टप्प्यांमधून काय फाईल जाऊ शकते. त्यामुळे GR आल्यानंतरही जाहिरातीसाठी काही प्रशासकीय प्रक्रिया बाकी असू शकते. ओके. देन नेक्स्ट मित्रांनो, जुन्या भरतीची प्रक्रिया देखील सुरू असतात. हा मित्रांनो, हे महत्त्वाचा रिझन आहे. हे रिझन नंबर 5 काय मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. जुन्या भरतीच्या प्रक्रिया देखील सुरू असू शकतात. म्हणजे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य विभागामध्ये एकाच वेळी अनेक भरती प्रक्रिया चालू असतात. उदाहरणार्थ NHM महाराष्ट्राच्या अधिकृत रिक्रुटमेंट पेजवर ऑगस्ट 2026 देखील विविध पदांचे रिझल्ट, सिलेक्शन लिस्ट, CHO संबंधित नोटिसेस आणि रिक्रुटमेंट अपडेट्स दिसत आहेत. याचा अर्थ असा नाही की नवीन नियमित भरती थांबवली आहे. म्हणजेच मित्रांनो काय होतं का, आता 2023ला जी भरती झाली होती त्याची आणखी प्रक्रिया काय मित्रांनो चालू असेल. काय भाई, कोणी समजा वेटिंगमध्ये असेल तर कोणी वेटिंग लिस्ट लागलेली असेल, किंवा जे कोणी आणखी ज्याला जे पोस्ट भेटलेली आहे तिथपर्यंत ते आलंच नसेल, म्हणजे ते काय आणखी त्याची 2023ची प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल. त्यामुळे पण एखाद्या वेळेस ते हे भरती आपली थांबू शकते. पण विभागामध्ये पूर्वीच्या भरतींच्या विविध प्रक्रिया देखील पॅरलल सुरू असतात, हे लक्षात घ्यायला हवे. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो, 6वा रिझन आहे आपला, मग ऑगस्टमध्ये जाहिरात येणार हे काय होतं. म्हणजे मित्रांनो, 6वा रिझन सगळे स्टुडंट्स विचारत होते, ऑगस्टमध्ये जाहिरात येणार हे काय होतं. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सोशल मीडिया, टेलिग्राम, यूट्यूब आणि विद्यार्थ्यांच्या चर्चामध्ये अनेक वेळा एखादा महिना सांगितला जातो ऑगस्टमध्ये जाहिरात येणार. पण जोपर्यंत शासन किंवा संबंधित विभागाकडून ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट किंवा ऑफिशियल शेड्यूल येत नाही, तोपर्यंत त्या महिन्याला कन्फर्म डेट समजू नये. काय मित्रांनो, तोपर्यंत त्या महिन्याला कन्फर्म डेट समजू नये. म्हणून ऑगस्टमध्ये जाहिरात आली नाही म्हणून लगेच भरती रद्द झाली, पदे कमी झाली, भरती होणार नाही असं निष्कर्ष काढणे योग्य नाही. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. देन नेक्स्ट पॉईंट काय मित्रांनो, आता विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा. मित्रांनो, समजा जाहिरात उद्या आली तर तुम्ही उद्यापासून अभ्यास सुरू करणार आहात का? नाही. कारण जाहिरात आल्यानंतर अर्ज भरणे, सिलेबस पाहणे, परीक्षेची तारीख, एक्झाम पॅटर्न, टेक्निकल सब्जेक्ट्स, नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स आणि रिव्हिजन हे सगळे करण्यासाठी वेळ कमी पडू शकतो. काय मित्रांनो, वेळ कमी पडू शकतो. म्हणून माझे विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगणे आहे, ॲडव्हर्टाइजमेंटची वाट पाहू नका, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तयार राहा. काय मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंटची वाट पाहू नका, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तयार राहा. ही एक लाईन लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. देन नेक्स्ट पॉईंट मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरवर तयारी का सुरू ठेवायची. मित्रांनो, आपल्या चॅनलवर महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी एक्झाम ओरिएंटेड तयारी करत आहोत. आपण MPW, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, सायंटिस्ट इन्स्पेक्टर आणि पब्लिक हेल्थ संबंधित विषयाचा अभ्यास करत आहोत. म्हणून जाहिरात येईपर्यंत वेळ वाया घालवण्यापेक्षा हा वेळ सिलेबस मजबूत करण्यासाठी वापरा. विशेष टेक्निकल विषयांमध्ये तुमची पकड मजबूत करा आणि नॉन टेक्निकल विषयाकडे दुर्लक्ष करू नका. म्हणजे नॉन टेक्निकल पण मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. आता मित्रांनो, MPWचं जे सिलेबस आहे ना मित्रांनो, ते 80-20 पॅटर्नचं असणार आहे. जर TCS एक्झाम घेणार आहे ना मित्रांनो, तर ते पॅटर्न 80-20चं असणार आहे. म्हणजे 80 क्वेश्चन समजा टेक्निकलसाठी असणार आहे आणि 20 क्वेश्चन मित्रांनो नॉन टेक्निकलसाठी. ओके. देन मित्रांनो, विद्यार्थ्यांना एक मनापासून सांगायचं आहे. मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही सगळे खूप दिवसांपासून जाहिरातीची वाट पाहत आहात. काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे वारंवार विचारणा केली आहे, सर आता काय करायचं. माझं एकच उत्तर आहे, घाबरायचं नाही आणि अभ्यास थांबायचा नाही.
ओके मित्रांनो, घाबरायचं नाही आणि अभ्यास थांबायचा नाही. जाहिरात उशिरा येत असेल तर तुमच्या हातात एक फायदा आहे. तुम्हाला तयारीसाठी आणखी वेळ मिळत आहे. काय मित्रांनो, तुम्हाला तयारीसाठी आणखी वेळ मिळत आहे. हा वेळ रील्स पाहण्यात, अफवा शोधण्यात किंवा प्रत्येक टेलिग्राम मेसेज चेक करण्यात घालू नका. त्याऐवजी रोज अभ्यास करा. काय मित्रांनो, रोज काय करा? अभ्यास करा. आणि मित्रांनो, जर कुठेही तुम्हाला अशी बातमी दिसली की आरोग्य विभागाची जाहिरात अमुक तारखेला 100% येणार, तर लगेच विश्वास ठेवू नका. ऑफिशियल PDF आहे का? पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर अपडेट आहे का? ऑफिशियल नोटीस आहे का? हे आधी तपासा. कारण विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या अनेक अफवा सोशल मीडियावर फिरत असतात. ओके, तर मित्रांनो, आजच्या अपडेटचा सारांश असा: आरोग्य विभागाची मोठी नियमित भरतीची अपेक्षित जाहिरात अद्याप ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट सेक्शनमध्ये दिसत नाही. जाहिरात उशिरा होण्यामागे वॅकन्सी फायनलायझेशन, रोस्टर, आरक्षण प्रक्रिया, प्रशासकीय मंजूर, पदन्याय पडताळणी किंवा इतर रिक्रुटमेंट रिलेटेड प्रक्रियेचा वेळ लागू शकतो. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. पण यापैकी नेमके कोणते कारण सध्या लागू आहे याची ऑफिशियल कन्फर्मेशन नसताना आपण ठाम दावा करणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे, जाहिरात उशिरा, भरती रद्द असे अजिबात समजू नका. तुमची तयारी मात्र सुरू ठेवा. कारण जाहिराती कधी येईल हे आपल्या हातात नाही, पण जाहिरात आली तेव्हा आपण किती तयार असू हे आपल्या हातात आहे. ओके मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2026ची तयारी करत असाल तर MPW लर्निंग सेंटर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते आरोग्य विभागाची जाहिरात कधी येईल. मित्रांनो, हे लक्षात ठेवा का आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आरोग्य विभागाची ॲडव्हर्टाइजमेंट कधी येऊ त्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. आपल्याला फक्त आपल्याला प्रिपरेशन बघायचं आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा का कॉम्पिटिशन 100% खूप जास्त असणार आहे. काय मित्रांनो, जेवढा जास्त ॲडव्हर्टाइजमेंटला येण्याला टाईम होणार आहे ना मित्रांनो, त्यामुळे बरेच स्टुडंटचे नवीन सर्टिफिकेट येण्यात सुरुवात होईल. म्हणजे जे मित्रांनो, आता ॲडव्हर्टाइजमेंट जर ऑगस्ट महिन्यात नाही, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर गेली असेल तर नवीन जे विद्यार्थी असणार ना मित्रांनो, जे SI सर्टिफिकेटसाठी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे ते मित्रांनो, त्यांची ऑगस्ट किंवा जूनमध्ये एक्झाम झालेली असेल मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना सर्टिफिकेट येऊन जातो. म्हणून मित्रांनो, ते आपल्याला आपल्या कॉम्पिटिशनमध्ये ते स्टुडंट्स प्लस होणार आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो, जेवढी ॲडव्हर्टाइजमेंट लेट होईल तेवढे स्टुडंट प्लस होणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, अभ्यास चांगला ठेवा. टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोनच स्लॅबस आपल्याला मजबूत करा. आपल्या चॅनलवर टोटल स्लॅबसचा मित्रांनो तुम्हाला एकदम रिव्हिजन करून आपण घेत आहोत. एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये मित्रांनो आपण एकदम लेक्चर तयार केलेले आहे. तुम्ही एकदा जाऊन पाहू शकता. आपल्या प्लेलिस्टमध्ये जावा, त्याच्यात वेक्टर बॉर्न डिसीज, वॉटर बॉर्न डिसीज आणि भरपूर काही तुम्हाला असे गायडन्स व्हिडिओज मित्रांनो मिळणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आता मित्रांनो पण लक्षात ठेवा, अफवांवर नाही, ऑफिशियल अपडेटवर विश्वास ठेवा. तोपर्यंत अभ्यास सुरू ठेवा. मी आहे तुमच्यासोबत आणि आपण मिळून तयारी पूर्ण करूया. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.